हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर नानवटे, ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी. आपण अभ्यासत आहोत बी ए सेकंड इयर इतिहास विषयातील पेपर छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स. आज क्लासमध्ये आपण अभ्यासणार आहोत सुरतची पहिली लूट. तर सुरत हे शहर मोगल साम्राज्यातील एक धनाढ्य शहर होते. धनाढ्य लोक, व्यापारी लोक या शहरामध्ये राहत होते. मोठ्या प्रमाणावर या शहरामधून वेगवेगळ्या भागामध्ये व्यापार चालत होता आणि मोगल साम्राज्याला किंवा औरंगजेबला या शहरामधून मोठ्या प्रमाणावर कर रूपाने धनसंपत्ती प्राप्त होत होती. या शहराचा सुभेदार जो होता तो इनायत खान होता आणि त्याच्याकडे 5,000च्या फौजेचं वेतन तो औरंगजेबकडून घेत होता. मुळात त्याच्याकडे फक्त 1,000 सैन्यच होतं. फारशी या शहराला तटबंदीही नव्हती आणि असे काही कमकुवत दुवे या शहराचे होते की जेणेकरून शिवाजी राजेंचं लक्ष सुरतकडे वेधल्या गेलं. या शहरामध्ये जवळपास 2 लाखाची जनसंख्या इथे त्यावेळेस राहत होती आणि वेगवेगळ्या समाजातील लोक गुजराती, पारशी, बोहरी, बलुची, पठाण, अरब इत्यादी लोकांचा इथे समावेश होता. इंग्रज, डच यासारख्या युरोपियनांच्या वखारीही इथे होत्या आणि या शहरामध्ये जे धनाढ्य असे व्यापारी होते त्यामध्ये सय्यद बेग, हाजी कासम, बहिरजी बोहरा, हाजी सय्यद बेग, सय्यद शहीद बेग, मुल्ला अब्दुल जाकर, निर्जी बोहरा इत्यादींचा समावेश होता. हिरे, मोती, सोने, जड जवाहीर, उच्च प्रतीचे कापड, मसाल्याचे पदार्थ, कस्तुरी, चंदन, अत्तर आणि रेशीम, हस्तिदंती वस्तू या सर्वांचा व्यापार या शहरातून चालत होता. अर्थात हे एक धनाढ्य असे मोठे बंदर होते. तर सुरत शहराचा वैभवशाली इतिहास शिवाजी राजेंना एक लक्ष वेधत होता की हे सगन आणि व्यापारी दृष्टीने संपत्ती असलेलं जे शहर आहे त्या शहरामधून खंडणी मिळवावी किंवा त्या शहराची लूट करून स्वराज्याची झालेली आर्थिक नुकसान भरपाई भरून काढावी. तर या दृष्टीने शिवाजीराजेंनी सुरत लुटण्याची एक मोहीम आखली. तर नेमकी अशी आणखीन काय कारणे होती की शिवाजीराजेंना ही मोहीम आखावी लागली? तर औरंगजेबावरील सूड घ्यायचा होता, कारण की सततची मोगली आक्रमणे किंवा मोगल साम्राज्याकडून स्वराज्याचं मोठं नुकसान झालेलं होतं आणि अशांना जशास तसे उत्तर देणेही आवश्यक होते. म्हणून ही साहसी योजना शिवाजीराजेंना आखावी लागली. स्वराज्याची आर्थिक झीजही भरून काढणे आवश्यक होतं. तर ज्यावेळी शाहिस्तेखान हा इथे येऊन राहिला होता आणि त्याने जवळपास 3 वर्ष स्वराज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. जाळपोळ, सामान्य जनतांचं नुकसान, शेतीचं नुकसान, मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त येथील पूर्ण समाज झाला होता आणि स्वराज्याची आर्थिक झीज भरून काढणेही आवश्यक होते. शत्रूकडून युद्धाचा खर्चही भरपाई करून घेण्यासाठी सुरत शहराकडे शिवाजीराजेंचं लक्ष वेधलं गेलं. मोगली प्रतिष्ठेला सुरुंग लावणेही इथे शिवाजीराजेंना वाटलं की जगामध्ये एक स्वराज्याचं नाव लौकिक व्हावं किंवा स्वराज्याला प्रतिष्ठा मिळविण्यासाठी मोगली प्रतिष्ठेलाही जी की सततची स्वराज्यामध्ये येऊन धुमाकूळ घालत होती, मग त्यांच्या प्रतिष्ठेला सुरुंग लावणेही इथे आवश्यक वाटले होते. सुरतचे श्रीमंती जसे की आत्ताच आपण पाहिलं एक धनाढ्य शहर होतं, परंतु या शहराची जी जबाबदारी होती इनायत खानकडे सुभेदाराकडे, त्याने तशा पद्धतीने या शहराची व्यवस्था सुरक्षिततेची कुठलीही नव्हती आणि मग असं श्रीमंत शहर लुटणे शिवाजीराजेंना एक आवश्यक वाटू लागलं आणि त्या पद्धतीने राजेंनी ही मोहीम आखली. ठोसा अर्थात जशास तसे उत्तर देणे किंवा टिट फॉर टॅट हे शिवाजीराजेंना आवश्यक वाटलं. त्या दृष्टीने त्यांचं लक्ष सुरत शहराकडे गेलं, कारण की
मोगल साम्राज्यातून येणारे नेहमीचे आक्रमणे किंवा जी धुमाकूळ इथे स्वराज्यामध्ये घातल्या जात होती त्यांना इथे उत्तर देणे आवश्यक होते. महाराजांचा इथे व्यापक हेतूही होता. फक्त शहरच लुटणे एवढंच नव्हे तर एक मोगली सत्तेला एक मोठा इशारा देणे किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला एक धक्का देणे हेही इथे राजांचा व्यापक हेतू होता. मोगली सत्तेला इशारा देणेही आवश्यक होते. जरी स्वराज्य हे छोटेसे होते परंतु या स्वराज्यावर आक्रमण करणे, कुणीही येऊन स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालणे किंवा आक्रमण करणे त्याला उत्तर देणे आवश्यक होते. कारण की स्वराज्य जरी लहान असले तरी मात्र येथील सरदार मोठे पराक्रमी होते आणि अशी काही साहसी योजना शिवाजीराजांना आवश्यक वाटली. त्या दृष्टीने त्यांनी सुरतची मोहीम आखली आणि युरोपियन सत्तांवरती दहशत निर्माण करणेही राजांना आवश्यक वाटलं. कारण की यावेळेस जे इंग्रज, डच, वखारी इथे होत्या किंवा जे आपले हातपाय हळूहळू पसरवत होते, स्वराज्याकडे ज्यांचं लक्ष गेलं होतं अशांनाही उत्तर देणे किंवा त्यांच्यावर दहशत निर्माण करणे शिवाजीराजांना आवश्यक वाटलं होतं. तर या दृष्टीने सुरतची मोहीम आखल्या गेली. या मोहिमेची एक योजना जर आपण पाहिली तर शिवाजीराजांनी सुरतकडे जे प्रयाण केलं ते 6 डिसेंबर 1663 मध्ये आणि या कानाची त्या कानाला खबर होऊ नये याची पूर्ण शिवाजीराजांनी गुप्तता राखली होती. तर सुरत शहराच्या अगोदर राजांनी पूर्ण माहिती बहिर्जी नाईककडून काढली होती, जे की गुप्तहेर खात्याचा प्रमुख, आणि बहिर्जी नाईकने अतिशय शिताफीने सगळी माहिती सुरतची, त्याच्या सुरक्षिततेची, तिथे असलेल्या व्यापाराची इत्थंभूत माहिती राजेंपर्यंत पोहोचविली होती आणि त्या दृष्टीने 6 डिसेंबर रोजी ही मोहीम सुरू झाली. नाशिक त्र्यंबकेश्वरला, आता राजगडवरून शिवाजी राजे सुरतकडे निघाले तर हा पूर्ण जो मार्ग होता तो 300 मैलाचा होता. नाशिक त्र्यंबकेश्वरला अगोदर शिवाजी राजे गेले तर ती तारीख होती 31 डिसेंबर 1663. यानंतर गणदेवी इथे शिवाजीराजेंनी मुक्काम केला 4 जानेवारी 1664 आणि सुरत शहरापासून उधना हे गाव जे की फक्त 4 मैलावर होते 5 जानेवारी 1664 ही तारीख होती. तर इथे खाली आपल्याला राजगड दिसते. हे इथे राजगड आहे आणि ही मोहीम अशा पद्धतीने इथे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे राजे सुरुवातीला आले आणि असं भासवलं बाकीच्या सर्व शत्रू पक्षांना की राजे औरंगाबादवर चालून जात आहे आणि शत्रू पक्षाला राजेंनी गाफील ठेवलं आणि त्यांना अचानक सुरतवरती जाऊन एक लूट करायची होती किंवा तिथून खंडणी वसूल करायची होती. अगोदर तर राजेंनी खंडणीचीच एक मागणी केली होती. यानंतर राजे गणदेवी इथे पोहोचले आणि यानंतर इथं सुरत आहे आणि उधना. नाशिक, त्र्यंबकेश्वर, इथे गणदेवी आणि वरती इथे उधना आणि सुरत जवळजवळ आहे. तर जवळपास फक्त 4 मैलाचं इथे अंतर होतं. अशा पद्धतीने राजांची मोहीम सुरू झाली. ज्या वेळेस राजे उधना येथे आले त्यावेळेस मात्र सुरत शहरातील धनाढ्य व्यापारामध्ये एक घाबरलेल्या स्थितीमध्ये ते होते आणि त्यांच्या जी सुरक्षिततेची जबाबदारी होती ती सुभेदारकडे होती, इनायत खानाकडे. राजे जेव्हा सुरतच्या जवळ पोहोचले त्यावेळेस त्यांनी सर्व व्यापारी वर्गांना खंडणीसाठी बोलणी सुरू केली, परंतु व्यापाऱ्यांनी प्रतिसाद फारसा दिला नाही आणि सुभेदारालाही पत्र पाठवले की एक ठराविक प्रमाणातील खंडणी राजेंना देण्यात यावी. परंतु या पत्राला सुभेदारांनी एक केराची टोपली दाखवली आणि दुर्लक्ष केले. याच काळामध्ये राजेंवरती एक आक्रमक हल्लाही झाल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. तर
सुभेदार इनायत खानाने वकील म्हणून राजेंकडे एका व्यक्तीस पाठवले होते की जे वकील नसून राजेंना मारण्याच्या उद्देशाने राजेकडे गेले होते आणि राजेवर त्यांनी अचानक हल्ला केला आणि राजेच्या अंगावर या झटापटीमध्ये जे रक्त सांडले गेले ते राजेच्या अंगावरही पडले होते आणि ही राजाची स्थिती बघून जे बाकीचे सैनिक होते स्वराज्याचे तर त्यांना वाटले की राजेंवरती आता मोठं आक्रमण झालेलं आहे आणि त्यांचा संताप अनावर झाला आणि एकतर खंडणीही दिली नाही, राजांकडे दुर्लक्षही केलं गेलं व्यापाऱ्यांकडून किंवा सुभेदाराकडून आणि या सर्व गोष्टींचा एक परिणाम असा झाला की जे स्वराज्याचं सैन्य होतं त्यांना मात्र मग इथे लूट करताना मोठ्या प्रमाणावर एक न कळत अनावधानाने जाळपोळ या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर झाली नसता शिवाजीराजेंनी एक मोठ्या सूचना दिलेल्या होत्या की कोणत्याही स्त्रियांना हात लावायचा नाही किंवा त्यांच्यावर कोणताही अत्याचार झाला नाही पाहिजे, धार्मिक स्थळांवरती कुठल्याही प्रकारे एक त्यांची नासधूस झाली नाही पाहिजे आणि सामान्य जनतेचं कोणतंही नुकसान झालं नाही पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे. म्हणजे अशा काही सैनिकांना सक्त आदेश दिलेले होते की ज्यांचे पालन त्यांना करायचे होते, पण तरीही या सुरत शहराची एक जाळपोळ झाली ती अनावधानाने. अर्थात इनायत खानाने खंडणीची मागणी करूनही त्याने दिली नाही, राजांवर खुनी हल्ला झाला आणि सुरत शहराची मग जी लूट करण्यात आली ती 6 जानेवारी ते 9 जानेवारी या दरम्यान. तर ही लूट करत असताना एक मोठ्या प्रमाणावर संपत्ती राजेंना तर मिळाली, मोठी मोठी दुकाने लुटल्या गेली आणि इनायत खान तर यावेळेस येथील व्यापाऱ्यांना येथील प्रजेला त्यांच्याच भरोशावर सोडून तो किल्ल्यामध्ये जाऊन लपून बसला होता. मोगल साम्राज्यातून त्याला 5,000 सैनिकांचं वेतन तो उचलत होता मोगलांकडून, परंतु मुळात त्याच्याकडे फक्त 1,000 सैन्य होते. अर्थात एवढी कमकुवत सुरक्षिततेची व्यवस्था त्याच्याकडे होती आणि अशा प्रसंगी राजेंनी केलेल्या अचानक हल्ल्याला तो तोंड देऊ शकला नाही आणि तो जाऊन किल्ल्यामध्ये लपून बसला आणि व्यापारी वर्ग मात्र उघड्यावर पडला, सामान्य जनता तिथली उघड्यावर पडली. त्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही जबाबदारी नव्हती आणि अशा परिस्थितीत शिवाजी राजे यांना मनसोक्त लूट इथे करता आली. जर व्यापाऱ्यांनी खंडणी दिली असती, जर इनायत खानाने काही एक स्वराज्याची झीज भरून काढण्यासाठी राजेकडे लक्ष दिलं असतं तर इथे जाळपोळ झालेली नसती, लूट झाली नसती, परंतु रात्रीला जी जाळपोळ झाली त्यामुळे अगदी रात्र ही दिवसासारखी वाटत होती असं एक उल्लेख आपल्याला इथे दिसतो. हे सर्व सुरू असताना मोगलांची एक प्रचंड फौज सुरत शहराकडे येत आहे अशी बातमी राजेंना लागली आणि मग राजेंनी परतीचा त्वरित निर्णय घेतला आणि राजे परतीला निघाले 10 जानेवारी 1664 मध्ये. अशा पद्धतीने ही सुरतची पहिली लूट. तर यावेळेस जे काही आपल्याला उल्लेख आढळतात त्यामध्ये इंग्रजांच्या पत्रामध्ये राजेंनी जी सुरत लुटून नेली होती त्यामध्ये जिन्नस, होन, माल, मोती, हिरे मिळून सुमारे 1 कोटीचे होते असा उल्लेख आपल्याला आढळतो. तर काही पत्रांमध्ये 15 लाखांची लूट राजेंनी नेली असाही संदर्भ आपल्याला सापडतो. तर जवळपास 1 कोटीचे जवळपास राजेंना लूट मिळाली होती की ज्याचा वापर पुढे स्वराज्यासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. स्वराज्याची झीज भरून काढण्यासाठी ही लूट एक कामा आलेली आपल्याला इथे दिसते. तर अशा पद्धतीने सुरतची ही पहिली लूट. तर आज आपण इथेच थांबूया, परत पुढील क्लासमध्ये भेटूया. धन्यवाद.